पण मला हा टॉपिक आता आठवला. ह्याचं रिझन की मध्यंतरी मी एक व्हिडिओ पोस्ट केलेला. सो मी हे गोल्डन कलरचं ब्लाऊज ह्याच्यावर पेअरअप केलेलं आहे. कानामध्ये हे छानसे असे हाय हॅलो नमस्कार, कसे आहात? मी स्नेहा तुम्हा सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आता मी ना गेट रेडी विथ मी व्हिडिओ फिल्म करते, म्हणजेच मी मेकअप करणार आहे, कारण की मला एका ब्रँडसाठी रील फिल्म करायची आहे. सो छानसा असा स्मोकी आईज आणि असा मेकअप करणार आहे. नॅचरलच असणार आहे, पण डोळे एनहान्स करायचा प्लॅन आहे आणि तसावाला मेकअप करणार आहे. सो आय वॉज थिंकिंग की वाईल आय गेट रेडी मला तुमच्याबरोबर काही गोष्टी शेअर करायच्या ज्या खूप दिवसांपासून माझ्या म्हणजे डोक्यात चालू आहेत आणि मला त्याच्यावरती तुमच्या सगळ्यांचं ओपिनियन काय आहे हे ऐकून घ्यायचं, जाणून घ्यायची इच्छा आहे. काही दिवसांपासून माझं असं ऑब्झर्वेशन आहे की यूट्यूबवरती ना आता इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ किंवा वेगवेगळ्या जॉनरामधले व्हिडिओज जास्त नाही चालत. जास्त करून लोकांना ड्रामावाले व्हिडिओज बघायला आवडतात. मी माझी जी निश आहे ज्याच्यामध्ये मी लाईफस्टाईल व्हिडिओज बनवते, डेली व्हिडिओज मी आधी बनवायचे. सो असे जे व्हिडिओज आहेत ना ते आधी खूप जास्त लोकांना बघायला आवडायचे, पण आजकाल मला असं जाणवतंय की खूप जणांना फक्त ड्रामावालेच व्हिडिओ बघायचे असतात, ज्याच्यामध्ये काहीतरी एकदम सुपर ड्रामा आहे, कोणीतरी कोणाला तरी नावं ठेवता आहे आणि काहीतरी निगेटिव्ह न्यूज स्प्रेड करता आहे. असे व्हिडिओज ना जास्त पाहिले जातात. आणि ऍक्च्युली मला आठवतं जेव्हा मी स्टार्ट केलं होतं युट्यूब व्हिडिओज बघायला. आता मी स्वतःचं चॅनल स्टार्ट करून आय थिंक 4 वर्ष कंप्लीट झालेले आहेत, 5वं वर्ष चालू आहे. आणि मी जेव्हा दुसऱ्यांचे व्हिडिओज बघायला स्टार्ट केलं त्याला तर आय थिंक 8 वर्ष वगैरे असे झाले असतील. आणि त्यावेळेस इतके वेगवेगळ्या टाईपचे व्हिडिओज असायचे युट्यूबवरती पाहायला, म्हणजे असं कुठला व्हिडिओ बघू इतके सारे वेगवेगळ्या टाईपचे व्हिडिओज असायचे. जस्ट मी आता हे जॉर्जियो अरमानीचं फाउंडेशन लावलेलं आहे. हे आहे ल्युमिनस सिल्क. तर मला हे फाउंडेशन खूप आवडतं. हे हाय एंड फाउंडेशन आहे आणि थोडं एक्सपेन्सिव्ह आहे, पण जे ड्रग स्टोअर आहे डेली यूजसाठी बेस्ट आहे ते हे आहे मेबेलिन फिट मी. मी खूपदा तुमच्याबरोबर हे शेअर सुद्धा केलेलं आहे. तर मी तेच सांगत होते, जेव्हा मी व्हिडिओ बघायला स्टार्ट केले तेव्हा इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज असायचे, जसं की DIY व्हिडिओज असायचे, त्याच्यानंतर कुकिंग व्हिडिओज असायचे, स्टडी टिप्स असायच्या, त्याचबरोबर कॉमेडी स्किट असायचे, डेली व्लॉग्स असायचे, लाईफस्टाईल व्हिडिओज असायचे, त्यानंतर मुख्य म्हणजे ट्रॅव्हल व्लॉग्स असायचे. सो असं हे सगळं बघायला इतकं छान वाटायचं आणि खूप सारे ऑप्शन्स असायचे आणि लोक जेन्युअनली फक्त आणि फक्त इन्फॉर्मेशन देण्यासाठी अशी व्हिडिओज ते बनवायचे. त्यावेळेस असं वाटायचं की हे व्हिडिओज जे आहेत ते व्ह्यूजसाठी नाही बनवत आहेत लोक, जस्ट फॉर देअर पॅशन दे आर मेकिंग द व्हिडिओज. आणि तसंच तेच व्हिडिओ बघून इन्स्पायर होऊन मी माझं स्वतःचं युट्यूब चॅनल चालू केलं आणि अगदी त्याच प्युअर इंटेन्शननी मी माझं युट्यूब चॅनल स्टार्ट केलं की मला सुद्धा तुमच्या सगळ्यांबरोबर असे जेन्युअन व्हिडिओज शेअर करता येतील आणि त्याचबरोबर थोडेसे इन्फॉर्मेटिव्ह म्हणा किंवा म्हणजे माझी जी पॅशन आहे त्यासाठी मी व्हिडिओ बनेन आणि आजपर्यंत मी त्यासाठीच व्हिडिओ बनवत आले. तुम्हाला माहितीच असेल की आता म्हणजे व्हिडिओ मी थोडे कमी पोस्ट करते. त्याचं रिझनच ते आहे की मला असं वाटतं मी जेव्हा किंवा काहीतरी पोस्ट करेन तर त्यावेळेस काहीतरी चांगलं तुमच्याबरोबर शेअर करेन, ना की फक्त व्ह्यूजसाठी काहीतरी बनवेन. तर त्यामुळं व्हिडिओची संख्या पण माझी बरीच कमी झालेली आहे, तुम्ही बघू शकता. कारण की नेहमी मला हाच प्रश्न पडतो की ह्यातून तुम्हाला सगळ्यांना काहीतरी नवीन कळायला पाहिजे, काहीतरी बघायला मिळालं पाहिजे. आता मी लावून घेते थोडंसं कन्सिलर, कारण की डोळ्याखालचा जो भाग आहे ना तो ब्राईट केला की जास्त डोळे मोठे दिसतात आणि फ्रेश दिसतो चेहरा जास्ती. सो हे कन्सिलर आता मी लावून घेणार, थोड्या वेळ ते सेट होऊ द्यायचं आणि मग त्याच्यानंतर ते स्प्रेड करायचं. बाय द वे, तुम्हाला आठवतं का की तुम्ही पहिला पाहिलेला युट्यूबवरचा व्हिडिओ कोणता होता ते? आयब्रोज मी करून घेतलेले आहेत आणि कारण की आयब्रोज करताना ना भरपूर मी मिरर जवळ पकडते, त्यामुळे नेहमी फिल्म करताना मी आयब्रोज बनवायचा जो पार्ट आहे तर तो मोस्टली माझ्याकडून स्किपच होतो. बट एनिवेज जस्ट फिल करून घेतलेले आहेत आयब्रोज आणि अंडर आयज जे आहेत ना ते पावडरनी व्यवस्थित सेट करून घेतलेले आहेत. आता मी आय मेकअप करते, पण मला हेच सांगायचंय की मी क्रिएटर्सना वगैरे अजिबात ब्लेम करत नाहीये, कारण की मी स्वतः एक क्रिएटर आहे आणि क्रिएटर्स तेच बनवतात ज्याला व्ह्यूज येतात, जे लोक बघतात आणि व्ह्युअर्स तेच बघतात जे त्यांच्या फीडमध्ये येतं ऑफकोर्स. पण मला जेन्युअनली कधी कधी असं वाटतं की जो क्वालिटी कॉन्टेंट आहे ना तो थोडासा मागे पडतोय.
मी आता हे पॅलेट यूज करते आय मेकअपसाठी आणि एकदम सटल आय मेकअप करणार आहे. बेसला मी हा कलर यूज करणार आहे, त्याच्यावरती थोडासा हा ब्राऊन कलर यूज करणार आहे आणि त्याच्यानंतर ब्लॅक कलरनी स्मोकी आईज क्रिएट करणार आहे. तर स्टेप बाय स्टेप मला जसं जमतं तसं मी तुमच्याबरोबर शेअर करेनच. मी स्वतः एक क्रिएटर आहे आणि जेव्हा मी स्वतः यूट्यूब व्हिडिओज बनवत असते तेव्हा मला वाटतं की म्हणजे ट्रेंडिंग टॉपिक सिलेक्ट करावा, ज्याला जास्त व्ह्यूज मिळत आहेत, लोक जास्त पाहत आहेत, तो व्हिडिओ बनवावा की असा काहीतरी व्हिडिओ बनवावा जो मला आनंद देतो आणि बेसिकली मला तो व्हिडिओ क्रिएट करायला आवडतंय. सो असा व्हिडिओ बनवावा. कारण की कसं आहे की ट्रेंडिंग टॉपिकला पटकन व्ह्यूज मिळून जातात, पण नंतर असं वाटतं की तो व्हिडिओ आपणच समजा एन्जॉय करत नसू तर तो व्हिडिओ बनवून त्याचा फायदा तरी काय आहे, राईट? माझ्या मते ना अजूनही यूट्यूबवरती चांगल्या कॉन्टेंटसाठी जागा आहे. फक्त कन्सिस्टन्सी पाहिजे, पेशन्स पाहिजे आणि काहीतरी वेगळं करण्याची इच्छा पाहिजे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना ऑडियन्स बरोबर एक जेन्युइन तुमचं कनेक्शन पाहिजे. सो ह्या सगळ्या गोष्टी असतील ना तर अजूनही सुद्धा तुम्ही युट्यूबवरती छान छान व्हिडिओज बनवू शकता, नाही असं नाही. सध्या तुम्ही कुठल्या टाईपचे व्हिडिओज बघताय हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. म्हणजे तुम्ही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बघताय की तुम्हाला असे क्युरियोसिटीवाले ड्रामावाले व्हिडिओज बघायला आवडतात का काहीतरी तुम्हाला नवीन शिकायला आवडतंय, क्रिएटिव्ह व्हिडिओज तुम्ही बघताय हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याच्याने मला पण आयडिया येईल की मी ऍक्च्युली कुठल्या टाईपचे व्हिडिओ बनवू शकेन किंवा बनवले पाहिजेत. तर आता मी लाईट शेड पहिल्या लावून घेतली आणि त्यानंतर दोन्ही साईडला डार्क शेड थोडी थोडी लावलेली आहे आणि आता मी ह्याच्यावरती ब्लॅक काजल यूज करणार आहे आणि मग ते काजल मी पूर्ण स्मज करून घेणार आहे. एक छान असा मोठा फ्लफी ब्रश घ्यायचा आहे आणि हे छान असं स्प्रेड करून घ्यायचं आहे. हे काजळ मी आता यूज करते आहे. हे इसेन्स कॉस्मेटिक्सचं काजल पेन्सिल आहे. असलंच माझ्याकडे ब्राऊन काजल पण आहे, मी तुमच्याबरोबर शेअर केलं होतं. फक्त हे जे आहे ना ते लिपस्टिक सारखं तुम्ही ओपन करू शकता आणि हे जे आहे ते पेन्सिल आहे, हे शार्पनर यूज करावा लागतो. पण मला कधी पण ते वालंच आवडतं, मी त्या व्हिडिओमध्ये पण शेअर केलं होतं. तर पटकन आता मी हे आयलायनर काढून घेते आणि छान स्मच करून घेते. तर मस्त असे मी स्मोकी आईज करून घेतलेले आहेत आणि आता ऑलमोस्ट माझा मेकअप झालेलाच आहे. फक्त मला हे थोडंसं कॉन्टोरिंग आता करून घ्यायचं आहे आणि ब्लश लावलं की माझा मेकअप झाला ऑलमोस्ट. आणि सेटिंग स्प्रे इज व्हेरी इम्पॉर्टंट. पण मला हा टॉपिक आता आठवला, ह्याचं रिझन की मध्यंतरी मी एक व्हिडिओ पोस्ट केलेला ज्याच्यामध्ये मी कारचा ऍक्सिडेंट झाला, म्हणजे डॅश दिला दुसऱ्या गाडीनी, ते सगळं मी शेअर केलं होतं आणि त्या व्हिडिओला भरपूर व्ह्यूज आले बेसिकली. आणि त्याच्यामध्ये मी हे शेअर करत होते की म्हणजे कारला जास्त काही झालं नाही आणि आम्ही सगळे सेफ आहोत आणि अशी स्टोरी टेलिंग टाईप मी सांगितलं होतं. तर त्या व्हिडिओला भरपूर व्ह्यूज आले आणि त्याच्याच नंतर लगेच मी दुसरा व्हिडिओ फिल्म केला होता ज्याच्यामध्ये मी शेअर केलं होतं की आम्ही कॅम्पिंगला गेलो आणि मग कॅम्पिंगची आमची पहिलीच वेळ होती. सो आम्ही नवीन गोष्टी एक्सपिरियन्स केल्या आणि टेंट कसा बांधला, रात्री हाईकला गेलो, त्याच्यानंतर त्याचबरोबर तिथे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज होत्या, मुलांनी एन्जॉय केलं, सीनिक होतं, व्ह्यू खूप भारी होता, खूप साऱ्या गोष्टी शेअर केल्या, आम्ही बोटिंग केलं. सो अशा भरपूर साऱ्या गोष्टी मी त्या व्हिडिओमध्ये शेअर केल्या. पण अनफॉर्च्युनेटली त्या व्हिडिओला काहीच जास्त व्ह्यूज आले नाहीत इन कम्पॅरिझन विथ त्याच्या आधीचा व्हिडिओ. सो त्याच्यावरनं मला असं वाटलं की त्याच्यामध्ये मी खूप जास्त छान इन्फॉर्मेशन शेअर करायचा प्रयत्न केला, आमचे एक्सपिरियन्सेस शेअर करायचा प्रयत्न केला, जेणेकरून अजून लोकांना जे कॅम्पिंग प्लॅन करतायत किंवा ज्यांना आयुष्यात कधीतरी कॅम्पिंग ट्राय करायचं असेल अशा लोकांना खूप त्याचा उपयोग होईल किंवा इन्फॉर्मेशन मिळेल असं मला वाटत होतं. पण तसं झालं नाही. सो आजकाल काय आहे की युट्यूबवरती कोणते व्हिडिओज व्हायरल होतील किंवा लोकांना बघायला आवडतील ह्याचं प्रेडिक्शन करणं खूप जास्त अवघड झालेलं आहे. आणि जसं मी म्हणलं की तुम्हाला वाटतं की तुम्ही या सगळ्या चांगल्या गोष्टी शेअर केलेल्या आहेत एखाद्या व्हिडिओमध्ये, पण नॉट नेसेसरीली इतर लोकांना त्या सगळ्या चांगल्या गोष्टी बघायलाच आवडतील असं. सो हा माझा एक छानसा छोटासा एक्सपिरियन्स प्लस लर्निंग मी म्हणू शकते. तर मी आता ब्लश लावतेय आणि ब्लश थोडंसं मी हेवी लावतेय कारण की थोड्या वेळाने ब्लश पूर्ण वेअर ऑफ होतं. मी आज एका साडीसाठी शूट करतेय आणि सनसेट टाइमला आम्ही ते शूट करणार आहे. सो मला लवकर आता मेकअप आटपायला पाहिजे कारण की थोड्या वेळाने सनसेट होईल आणि सनसेट होण्याआधी मला छान फोटोज वगैरे पण घ्यायचे आहेत सो दॅट सनसेटच्या टायमाला फक्त मला रीलच करता येईल. इंस्टाग्रामवरती मी वेगवेगळ्या रील्स वगैरे पोस्ट करत असते. तुम्ही अजूनही माझं इंस्टाग्राम चेक केलं नसेल तर नक्की चेक करा.
यू विल जस्ट लव्ह इट. आणि मध्यंतरी आम्ही एका मराठी ट्रेंडिंग गाण्यावरती सुद्धा मुलांनी आणि मी रील केली होती, तर ती सुद्धा तुम्हाला बघायला आवडेल. मी आता कन्फ्यूज आहे की मी लिपस्टिक कुठल्या कलरची लावू. पिंकच एखादी शेड लावायला पाहिजे, पण मी आता साडी पहिले नेसते आणि मग त्याच्यानंतर मी लिपस्टिकची शेड सिलेक्ट करते. मस्त मोठी टिकली लावणार आहे आणि कानामध्ये छान इयरिंग्स घालणार आहे आणि गळा मोकळाच ठेवणार आहे, कारण की फोकस जो आहे तो साडीवरती असायला पाहिजे. सो चला आता मी रेडी होते. मेकअप बघा तुम्हाला कसं वाटतं. फायनल मेकअप मी परत दाखवते तुम्हाला, बट दिस इज द बेसिक मेकअप आतापर्यंत झालेला. मी आता हा स्प्रे यूज करतेय. माझं म्हणणं एवढंच आहे की ड्रामावाले व्हिडिओज तोंडात गेलं माझं म्हणणं एवढंच आहे की ड्रामावाले व्हिडिओज बनवणं काही रॉंग नाहीये. लोक बघतात म्हणून क्रिएटर्स बनवतात जसं मी म्हणलं, पण त्याच्याचबरोबर इन्फॉर्मेटिव्ह, एज्युकेशनल, एंटरटेनिंग, होलसम असा कॉन्टेंट पण युट्यूबवरती असणं आणि बनवणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि हाच माझा प्रयत्न आहे. तर स्प्रे आता हा मारते. बोलताना मारला मगाशी सगळं तोंडात गेलं. आणि त्याच्याच नंतर मी हा जो मेकअप सेटिंग स्प्रे आहे ना तो सुद्धा स्प्रे करणार आहे, पण थोड्या वेळाने एक 5 मिनिटं ह्याला ड्राय होऊ देणार आणि मग त्यानंतर तो सेटिंग स्प्रे यूज करणार आहे. हा डुई लुक देतो आणि हा जो आहे ना फिक्स प्लस तो लॉंग लास्टिंग मेकअप ठेवतो. सो दोघांचं काम वेगळं आहे. लगेच केवढ्या लुकमध्ये चेंज होतो बघा. मेकअप किती छान वाटतोय. बेस एकदम परफेक्ट दिसतोय. चला आता लेट होतोय, मी पटकन साडी वगैरे चेंज करून घेते आणि मग तुम्हाला फायनल लुक दाखवते. मी आता रेडी झालेली आहे आणि असा लुक केलेला आहे. ही पिंक कलरची साडी आहे. इतका सुंदर असा सॅल्मन पिंक कलर आहे. खूप छान दिसतंय. आणि माझ्याकडे आता ऑफकोर्स ह्याच्यावरचं मॅचिंग एवढं ब्लाऊज नव्हतं आणि ते स्टिच करायला पण काही स्कोप नाहीये. सो मी हे गोल्डन कलरचं ब्लाऊज ह्याच्यावर पेअरअप केलेलं आहे. कानामध्ये हे छानसे असे झुमके घातलेले आहेत आणि गळा मी म्हणलं तसं मोकळाच ठेवलेला आहे. हेअर मी रोलर लावला होता, तर व्हॉल्यूम किती छान आलाय तुम्ही बघू शकता. खूप सुंदर दिसतंय. टिकली लावलेली आहे मस्तपैकी अशी. सॉरी, हा स्प्रे इथे आहे. पण माझं जे इन्स्पिरेशन होतं ना ते पिकू इन्स्पिरेशन होतं. पिकू मूवी दीपिका पदुकोणचा तुम्हाला माहितच असणार. त्याच्यामध्ये तिचे डोळे असे पूर्ण काजळ लावलेले असतात, छान कोल आईज आणि छान मोठी एक टिकली लावलेली असते तिने. फक्त ती पंजाबी ड्रेस घालते, पण मी आज छान साडी नेसलेली आहे आणि असा माझा छानसा लुक आहे. तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. मागे तुम्हाला थोडासा पसारा दिसत असणार आहे, बट इट इज व्हॉट इट इज. आता माझं जेव्हा हे रील वगैरे सगळं बनवून होईल ना तर त्याच्यानंतर मी सगळं आवरून ठेवेन. भरपूर काम आहे मला आता ह्याच्यानंतर. पण येस, आजचा जो व्हिडिओ आहे तो आय होप की तुम्हाला बघायला आवडला असेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. मुख्य म्हणजे जी रील मी पोस्ट करणार आहे ती माझ्या इन्स्टावरती नक्की चेकआउट करा आणि आवडली तर कमेंट सुद्धा करा. भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी 10:30 वाजता. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.